भगवान महादेव भगवान शंकर. तुम्ही म्हणताई तुम्ही आम्हाला काहीतरी उपाय सांगितले, ते उपाय आम्ही युट्यूबवरून पण ऐकू शकतो. पण ऐका, कथेमध्ये ऐकलेले उपाय जर का हृदयापासून केले ना, तुम्ही म्हणताई आम्हाला उपाय हे जास्त नको, पण आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक अडचण आहे. ती प्रत्येकाच्या घरामध्ये काही लोकांना वस्तुदोष असतो घरामध्ये. ते शिवपुराण त्या ठिकाणी पर्याय सांगितलाय. ऐका, ज्या व्यक्तीच्या घरामध्ये वास्तुदोष आहे, तर वास्तुदोष म्हणजे काय हे सुद्धा ऐकून घ्या. आपण घराचं बांधकाम करतो, त्याच्यामध्ये जी वाळू वापरतो, त्या वाळूमध्ये ही वाळू ही रेती कुठून आलेली असते? सागरातून, नदीतून. आणि त्या नदीमध्ये आपले जे अस्थी असतात ना, त्या आपण विसर्जन करतो. बरोबर आहे? हळूहळू त्या वाळूमध्ये त्या अस्थीचं बारीक चूर्ण होतं. आणि तेच बारीक चूर्ण कुठे ना कुठे त्या वाळूमध्ये, त्या रेतीमध्ये असते. आणि ती रेती आपण बांधकाम करता वापरतो, बारीक गाडूनही घेतो, पण एखादा कण अस्थिचा त्याच्यामध्ये राहिलेला असतो. आणि बांधत असताना जर का ती अस्थि अशा व्यक्तीची असेल की त्याला मुक्ती प्रदान नाही झाली. ऐका, ही कथा मनापासून ऐका बरं का. ती अस्थि जर का अशा व्यक्तीची असेल ज्याला मुक्ती प्रदान नाही झाली, तर त्या वास्तुदोष त्या व्यक्तीमुळे आपल्याला लागत असतो. ती वास्तू शांती करावी लागते आपल्याला. पण ऐका, काही लोकांना असं वाटतं ब्राह्मण करून वास्तुशांती केली पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की देवाच्या चिंतनाने वास्तुशांती होईल. पण ऐका, तुम्ही आला आहात ना, तुमचा उद्धार करून जाण्यासारखी गोष्ट सांगेल तुम्हाला. या 2 तासापैकी फक्त महादेवाचं चिंतन तुम्हाला सांगेल. उद्यापासून उद्याच्या दिवशी जो व्यक्ती श्रवण करण्याकरता येईल, त्याच्या मनामध्ये इच्छा असेल की आपल्या घरातले वास्तुदोष निघून गेले पाहिजे, घरामध्ये जे वास्तूचे दोष आहेत ना ते निघून गेले पाहिजे, त्यांनी उद्या एक श्रीफळ आणा, नारळ, ते ग्रंथाला स्पर्श करा, सोबत एक बेलपाणी आणा. आपल्या यथाशक्तीप्रमाणे जे आपल्याला दान देता येईल ते द्या. महादेवाच्या पिंडीला ते नारळ स्पर्श करा आणि ते घरी न्या. आता आजचा आपला पहिला दिवस गेलेला आहे. उद्यापासून त्या नारळावर दुसरा दिवस आहे ना आपला कथेचा, 2 ज्या कापूरच्या वाती आहेत ना त्या जरा आपल्या घरी नेऊन जाते नारळ. त्यावर 2 कापुराच्या वाती. कथा ऐकून झाल्यावर कथा हृदयापासून ऐकली आणि हा जर उपाय केला ना, घरातली वास्तुशांती करायची गरज नाही, वास्तू शांत होत असते. हे मी नाही सांगत, हे महापुराण सांगते. शिव महापुराण. नारळ सोबत आणा, त्याचा स्पर्श करा, घरी न्या. उद्या दुसरा दिवस आहे, 2 कापुराच्या वाती त्यावर झाला. परवा तिसरा दिवस, 3 कापुराच्या वाती. असं करत करत 7 दिवस, शेवटच्या दिवशी 7 कापुराच्या वाती झाला. जे नारळ फुटलं, समजा तुमची वास्तुशांती करायची गरज नाही, निगेटिव्ह एनर्जी निघून गेली. म्हणजे नारळ फुटला नाही ना, मग परत जेव्हा शिवपुराण होईल तेव्हा परत हा उपाय करा. या उपायाचा एवढा फायदा आहे, याचा अनुभव मी स्वतः घेतले. संपूर्ण जी निगेटिव्ह एनर्जी जगामध्ये महाराज 2 प्रकारची एनर्जी आहे अजूनही आहे. एक पॉझिटिव्ह एनर्जी, एक निगेटिव्ह एनर्जी. आणि ही निगेटिव्ह एनर्जी म्हणजे घरातली नास्तिक गोष्ट आहे, घरातली नास्तिक ती ऊर्जा आहे. आणि ही नास्तिक ऊर्जा संपूर्ण जाण्याकरता हा उपाय प्रत्येकाने मनात ठेवा. घरातली वास्तुशांती, आपली वास्तू शांत राहिली पाहिजे, याच्याकरता हा उपाय करायचा आहे.